मुख्यमंत्री और संपूर्ण मंत्रिमंडल नागपुर में उपस्थित होने के दौरान और सुरक्षा व्यवस्था के लिए हजारों पुलिसकर्मियों की तैनाती के बावजूद नागपुर में गुंडों की दो गुटों के बीच गुट संघर्ष जैसी स्थिति उत्पन्न हुई और दोनों तरफ से एक दूसरे पर रिवॉल्वर निकालने की घटना सामने आई। इस मोर्चे में सैकड़ों की संख्या में आंदोलनकारी शामिल हुए, जिन्होंने सरकार से तत्काल उनकी प्रलंबित मांगों को पूरा करने की अपील की। आंदोलनकारियों का कहना था कि पिछले लंबे समय से उनकी मांगें पूरी नहीं की जा रही है, जिनमें वेतन वृद्धि, सामाजिक सुरक्षा और अन्य अधिकार शामिल है। इस दौरान उन्होंने सरकार को कड़ी चेतावनी दी कि यदि उनकी मांगें शीघ्र पूरी नहीं की जाती तो वे मुंबई में बड़े पैमाने पर रास्ता रोको आंदोलन करेंगे। संगठन के नेताओं ने कहा कि कामकाजी श्रमिकों के अधिकारों के प्रति सरकार की उदासीनता अब सहन नहीं की जा सकती और वे अपनी आवाज बुलंद करने के लिए सड़कों पर उतरने को तैयार है। इस आंदोलन का उद्देश्य सरकार को यह संदेश देना था कि श्रमिकों की कठिनाइयों को नजरअंदाज नहीं किया जा सकता है। राजकुमार बाबूराव चिकटे, स्वतंत्र जिल्हा परिषद कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य। आज गवंडी बांधकाम आणि शेतकरी शेतमजूर इतर सर्व 21 क्षेत्रातील सेक्टरमधील काम करणारे कामगार यांचा मोर्चा आयोजित केलेला आहे। गवंडी बांधकाम संयुक्त कृती समिती विविध संघटनांचे पदाधिकारी आहेत, विविध संघटना यात सामील झालेल्या आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही कामगारांच्या समस्यांना वाच फोडावी या उद्देशाने आम्ही सरकारला आमची मुख्य मागणी आहे। सरकारने ऑनलाईन बंद केलेली आहे नोंदणी क्रमांक। सरकारने फक्त भांडे वाटलेले आहेत, त्यांच्या पोरांना शिष्यवृत्ती नाही, त्यांच्या घरकुलाचा प्रश्न आहे, त्यांच्या विम्याचा प्रश्न आहे, त्यांच्या पेन्शनचा प्रश्न आहे, त्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, त्यांच्या मेडिकलचा प्रश्न आहे, त्यांच्या दवाखान्याचा प्रश्न आहे। कामगारांच्या संघटना भरपूर साऱ्या आहेत। ह्या सर्व संघटना आणि शासन बजेटमध्ये तरतूद करतं आणि बजेटमध्ये तरतूद त्याची अंमलबजावणीच होत नाही आणि कामगाराच्या हक्काचा पैसा, त्यांच्या घामाचा पैसा इतरत्र वळवला जातो। कंत्राटदाराच्या चेकमधून 2% कापला जातो। तोच जर निधी यांना दिला किंवा यांच्या टॅक्सचा पैसा यांना सरकारने द्यावं, तेल घेतात, मीठ घेतात, गहू तांदूळ घेतात, हे सरकारच्या खात्यात टॅक्स म्हणून या लोकांचे पैसे जातात, पण यांचाच पैसा यांना द्यायला काय? शासनाला आमचा इशारा आहे की बा शासनाच्या सर्वांगीण विकास, कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही तरतूद केलेली आहे ती तरतूद तुम्ही तत्काळ लागू करा, अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल। येत्या मार्च तुमचं बजेटचं अधिवेशन आहे, तिथे आम्ही पुन्हा मोर्चा काढू आणि हा इशारा मोर्चा आहे, तिथे आम्ही चक्काजाम आंदोलन करू। तिथे जर नाही तर दिल्लीला जाऊ आणि स्वतंत्र मजदूर युनियन, ट्रेड युनियन आहे आमचे दिल्ली, देशभरातील आमचे कामगार एक आहेत आणि देशातल्या सर्व कामगाराला एकजुटीचा आम्ही नारा दिलेला आहे आणि सरकारला आमचा इशारा आहे, घामाचा पैसा काम करणाऱ्या कष्टकरी लोकांना देण्यात यावा, त्यांचाच पैसा त्यांना देण्यात यावा ही आमची मागणी आहे आणि त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, अन्यथा आमचा मुंबई चक्काजाम करण्याचा इशारा आहे। की सन 1979ला आमचा जो विभाग आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा शासकीय विभागच होता, परंतु शासनाला जागतिक बँकेकडून लोन घ्यायचं होतं, त्याकरता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची म्हणजे तत्कालीन महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनिस्सारण मंडळ स्थापन करण्यात आलं आणि हे स्थापन करताना आम्हाला हे सांगण्यात आलं होतं की शासकीय कर्मचाऱ्यांना जे काही लाभ, आर्थिक लाभ मिळत आहेत तेच तुम्हाला पण बोर्डामध्ये गेल्यानंतर मिळेल। त्या म्हणून सगळे कर्मचारी हे बोर्डात आले। सुरुवातीच्या 4-5 वर्षात त्यांनी व्यवस्थितरित्या आम्हाला सवलती दिल्या, परंतु त्यानंतरच्या काळात 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग हे आम्हाला देण्यात आले नाही। त्याकरता 2013 ते 16मध्ये एक चांगल्या प्रकारचं आंदोलन हे करण्यात आलं पूर्ण महाराष्ट्रभर आणि त्याची परिणिती म्हणून 23/3/2017ला महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेतली आणि 23/3/2017चा शासन निर्णय काढला। त्यानुसार सगळ्यांना जे आमचे वेतन व भत्ते आहे याचे दायित्व शासनाने घेतले आणि हा भाग म्हणजे हा जो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा शासनाचाच भाग आहे। हे शासकीय कर्मचारीच आहेत, यांना शासकीय दर्जा देण्यात येत आहे, त्याची कारवाई स्वतंत्ररित्या करण्यात येईल अशा प्रकारचं सर्क्युलर काढलं। परंतु आज 7 वर्षाचं काळ झालं, 7 वर्षापासून आम्हाला न्याय देण्यात आलेला नाही। अजून शासकीय एकतर घोषितही करण्यात आलेला नाही दर्जा आमचा आणि शासनात समावेश करण्यात आलेला नाही। 2017चा जो आम्हाला 7वा वेतन आयोग आहे
तो 1/4/2017 पासून लागू करण्यात आला, जेव्हा की इतर शासकीय विभाग म्हणजे महाराष्ट्र शासनाची असो केंद्र शासनाची असो त्यांना 1/1/2016 पासून देण्यात आलेला आहे. 1/4/2017 पासून जो आम्हाला 7वा वेतन आयोग लागू केला तो आम्हाला 1/1/16 पासून लागू करावा, हे एक आमची मुख्य मागणी आहे. शासकीय समावेश करावा, हे एक दुसरी मागणी आहे. आतापर्यंत 1/4/17ला आम्हाला 7वा वेतन आयोग दिल्यानंतरही त्याची जी थकबाकी आहे ती अजूनपर्यंत कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मिळालेलं नाही आहे. जे कार्यरत कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना तर एकही हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही आणि जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना फक्त 2 हप्ते मिळालेले आहेत. अशा प्रकारे आमच्यावर हा फार मोठा अन्याय आहे. एक तर शासनाने 1/4/17 पासून करायला नव्हतं पाहिजे आणि केलं तर कमीत कमी त्याच्यानुसार आम्हाला द्यायला पाहिजे होता. पुढचं पाऊल म्हणजे आम्ही हे आता आंदोलन इथं केलेलं आहे. जर आज आमचं शिष्टमंडळ गेलेलं आहे ते जर आमच्या मागण्यात एवढं करूनही जर मान्य न झाल्या तर आम्ही पुढे आमरण उपोषण किंवा घेराव अशा प्रकारचा तीव्र आंदोलन रस्त्यावर उतरून करायची आमची तयारी आहे. कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट.